नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आजच्या भागात आपण पाहिलं की स्वीटी वहिनी अगस्त्याची तारीफ करत असतात, मात्र सुलक्षणाताई स्वीटी वहिनींवरती चिडतात आणि म्हणतात की मुंडावळ्या द्या. आणि मग स्वीटीताई जेव्हा मुंडावळ्या देते त्यावेळेस सुलक्षणाताई जेव्हा आज अगस्त्याला मुंडावळ्या बांधायला घेतात तेव्हा मुंडावळ्या अचानक मधून कचकन तुटतात. हे बघून सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात की नक्की अचानक असं काय झालं. मग स्वीटी वहिनी एकदम जोरात म्हणतात, अरे बापरे, हे तर अपशकून झालं नाही. काल ते झुंबर पडलं आणि आज हे मुंडावळ्या. इतक्यात सुलक्षणाताई रागाने स्वीटी वहिनीला म्हणते की स्वीटी, कावळ्याच्या शापाने ढोरं मरत नसतात. मग स्वीटी वहिनी म्हणते की म्हणजे तेव्हा मयुरी वहिनी स्वीटी वहिनीला समजवत म्हणतात की काही नाही, शांत बस, शब्दाला शब्द नको वाढवूस उगाच. इकडे सुलक्षणाताईंना खूप राग आलेला असतो. त्या म्हणतात की तुझ्या म्हणण्याने काही होणार नाही अगस्त्य. आणि ते म्हणतात की आदित्य जरा समजावा हिला. मग आदित्य दादा स्वीटी बहिणींना खुणावून सांगतात की शांत बस. मग सुलक्षणाताई म्हणतात की शुभ्रा आणि अगस्त्याचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडणार आहे आणि हा आमचा शब्द आहे. सगळ्यांना म्हणतात की अगस्त्याला घेऊन लवकर बाहेर आहे आणि त्यानंतर त्या तिथून निघून जातात. स्वीटी वहिनी आणि मयुरी वहिनी, आदित्य आणि पृथ्वीदादासुद्धा तिथून निघून जातात. अगस्त्य मात्र टेन्शनमध्ये असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की काय चाललं आहे नक्की हे. गेले 2-3 दिवस अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात आणि सतत घडत आहेत. हा अपशकून तर नसेल ना, किंवा मग तसे संकेतच तर असतील ना. अगस्त्य इकडे विचार करत असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. श्री म्हणते की काही करावं लागलं तरी चालेल, मात्र इथून बाहेर पडायचं आहे. काय पडायचं, काय पडावंच लागेल. काही झालं ना तरी मी हे लग्न होऊ देत नसते. आता ती खूप प्रयत्न करत असते स्वतःला सोडवण्याचा, मात्र तिला काही स्वतःला सोडवता येत नाही. मग ती म्हणते की कसं बाहेर पडू मी आता, यातून काय करू. ती म्हणते की अंबाबाई, आज तुझी भक्त संकटात आहे ग. तिचं काय, तिच्या जवळच्या हक्काच्या माणसांचं आयुष्यसुद्धा धोक्यात आहे आज. आई, तुझ्या या भक्ताला वाट दाखव, काय पण करून मला इथनं बाहेर काढ बाई. धाव आई धाव. आज जर मी इथून बाहेर नाही पडले ना तर शुभ्रा अगस्त्याच्या आयुष्याचं वाटोळं करून टाकेल आणि मला ते नाही होऊन द्यायचं. आई, मदत कर. श्री अंबाबाईकडे मदतीचा धावा करत असते. आई धाव धाव म्हणून श्री स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि ती परत म्हणते की शुभ्रा, ज्याचं देवावर आशा असते ना त्याला कधी दिशा मिळते. एक लक्षात ठेव, गर्वाचं घर आहे ना नेहमी खालीच राहणार आहे. नाही, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणारच आणि अगदी संदर्भासहित स्पष्टीकरण देणार, पण आधी मला फक्त इथनं बाहेर येऊ दे. मग मी आहे आणि तू आहे. तुला वाटत असेल की तू हे सगळं करून जिंकले आहेस, पण नाही. खेळात शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारून जाईल ना कोणालाच माहीत नसतं. तुझी हार तू स्वतःच्या डोळ्याने बघशील. खेळ तू सुरू केला आहेस, पण शेवट मी करेल, एवढं लक्षात ठेव. कारण मी हरणारी नाही, हरवणारी आहे. लक्षात ठेव, तू हरणार आहेस. असं म्हणून श्री परत प्रयत्न करायला लागते हात सोडवण्याचा आणि ती म्हणते की जर वेळ झाला ना तर सगळं हातातनं निसटून जाईल आणि तुला काहीच करता येणार नाही श्री. काही करून हे लग्न थांबवलं पाहिजे. आता यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्रा घाईघाईत चाललेली असते. इतक्यात तिचा हात कोणीतरी पकडतं, म्हणून शुभ्रा घाबरून पाठीमागे बघते तर पाठीमागे मिलीने तिचा हात पकडलेला असतो. शुभ्रा मिलीकडे बघून म्हणते काय आहे. मग मिली तिला विचारते की कुठे होता तुम्ही, तुमचं लग्न आहे आणि तुम्ही गायब आहात. आणि म्हणते की बरं, मला एक काम होतं, मॅम शोधतायत तुम्हाला. मग शुभ्रा खूप घाबरते आणि म्हणते की मॅम, कोणत्या मॅम. मग मिली म्हणते की अहो तुमची आई भारती मॅम. मग शुभ्रा म्हणते का, ती कशाला शोधते मला. मग मिली सांगते काहीतरी पूजन आहे असं काहीतरी म्हणाल्या त्या. तितक्यात भारतीताई तिथे येतात आणि म्हणतात सुखी संसारासाठी केलेली पूजा. आणि शुभ्राला म्हणतात अगं छकुले, नवरी मुलीने बोहल्यावर चढायच्या आधी पूजा करायची असते आणि देवाकडे प्रार्थना करायची असते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू दे, आमच्या संसाराला कशाचीही कमी नको पडू दे. मग शुभ्रा हसायला लागते आणि म्हणते की काय नाही, म्हणजे हे काय केलं नाही केलं काय फरक पडणार आहे. जगात कितीतरी असे कपल्स असतात ज्यांनी यांच्यातलं काहीच केलं नसेल पण तरीही त्यांचा
त्यांचा संसार असतोच की सुखी आणि त्यांचं सगळं व्यवस्थित चालू असतंच की, आणि तसं माझंही सुरू होईलच की. तर यावर भारतीताई म्हणतात की छोकुली अगं असं बोलू नये. अगं या काही अशा पद्धती प्रथा आहेत ना, हे आपल्या पूर्वजांनी मांडून दिलेल्या आहेत आणि किती काही झालं ना तर आपण आपल्या रीतीभाती पाळायलाच पाहिजे. मग शुभ्रा म्हणते बरं ठीक आहे. यानंतर भारतीताई शुभ्राला सुलक्षणाताईने दिलेला नेकलेस दाखवतात आणि म्हणतात की बघ तुझ्या सासूबाईंनी तुझ्यासाठी काय दिले. शुभ्रा बघून खूप खुश होते. मग भारतीताई तो नेकलेस शुभ्राच्या गळ्यात घालतात. शुभ्रा इकडे मनातच म्हणते की फक्त एक दिवस, आता तर फक्त एक वस्तू झाली. पुढच्या 24 तासात निंबाळकरांची सगळी संपत्ती फक्त आणि फक्त माझी असेल. मग भारतीताई शुभ्राला म्हणतात की छान दिसतेस गं, आणि त्या म्हणतात की बरं मी गुरुजींना सांगते पूजा मांडायला, तू पटकन ये. असं म्हणून भारतीताई तिथून निघून जातात. आणि यानंतर शुभ्रा मिलीला म्हणते तू काय बघत बसले, चल निघ इथून. आता यानंतर इकडे आपण पाहतो की श्रीचे प्रयत्न चालूच असतात स्वतःला सोडवायचे. श्री अंबाबाईचा धावा करत असते आणि म्हणत असते की या भक्ताला वाट दाखव, पण काही करून मला इथून सोडव, मदत कर आई, प्लीज मदत कर. इतक्यात उंदीर मामा येऊन श्रीची ओढणीने बांधलेला हात असतो त्याची ओढणी कुरतडायला लागतात. त्यानंतर श्री पटकन स्वतःचे हात सोडवून घेते. मग श्री स्वतःचे पायसुद्धा ओढणीने बांधलेले असतात ते सोडवून घेते आणि आई अंबाबाईला म्हणते की अगदी वेळेला धावून आलीस गं बाई, विघ्नहर्त्याच्या साथीने मत्तीला आलेले लय थँक्यू. आणि यानंतर श्री म्हणते की आई अंबाबाईच्या राज्यात तू माझं वाईट चिंतायला लागलेलीस का शुभ्रा, आता तुझी वाईट वेळ सुरू होणार आहे. श्री जिवंत असेपर्यंत ना माझ्या जवळच्या माणसांना मी काहीच होऊ देणार नाही, आणि आता तू बघच मी काय करते ते. यानंतर श्री इकडे तिकडे बघायला लागते की मी बाहेर कसं पडू, आणि ती म्हणते की दरवाजा पण बंद करून टाकला, आता मी कसं बाहेर पडू. इतक्या श्रीचं लक्ष तिथे असलेल्या खिडकीकडे जातं. श्री लगेच खूप खुश होते आणि त्या खिडकीतून बाहेर पडते. आता इकडे शुभ्रा घाईघाईत चाललेली असते. इतक्या तिला समोर अलका मावशी आणि त्यांची मुलगी दिसते. ते बघून शुभ्राच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते ही बाई इकडे काय करते. शुभ्रा खूप घाबरलेली असते. ती इकडे तिकडे बघायला लागते. तितक्यात अलका मावशी दिसेनासे होतात आणि यानंतर आपण इकडे पाहतो की श्री बाहेर आणि आलेली असते आणि शुभ्राने तिला बघू नये म्हणून ती डोक्यावरती ओढणी घेते आणि म्हणते काय करू, काही करून हे लग्न मला थांबवायलाच पाहिजे, पण कसं करू मी हे सगळं, त्या साध्वीला सगळ्यांच्या समोर उभं करू का. हां तसंच करते मी, आणि तिला ना सगळ्यांसमोर उभं करून तिला सगळं खरं खरं सांगायला सांगते, मग हे सगळं आपोआप थांबेल. परत ती म्हणते की नाही श्री तू हे म्हणतेस खरं, पण त्या बाईनं ऐनवेळी पलटी खाल्ली तर आधीच एक नंबरची चालू आहे बाई ती, आणि तिचं डोकं नाही तिथं चालतं, उगाच काहीच होऊन बसेल, काय करू मी, माझं काहीच डोकं चालं नाही. आणि तिकडे इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं आहे. आणि ती म्हणते की काय करू, मी काहीतरी करायला जाईल आणि काहीतरी वेगळंच होऊन बसेल, पण हे लग्न नाही व्हायला पाहिजे, काय करू मी. असं केलं तर की ह्या शुभ्राला सगळं खरं खरं सांगायला लावलं तर तिच्याच तोंडातून वदवून घ्यायचं, जशी करणी तशी भरणी. आता शुभ्रा हे सगळं सांगणार आणि तिच्याच तोंडातून मी हे सगळं वदवून घेणार. मग श्री तिथून जायला निघते. तितक्यात भारतीताई तिथे येतात आणि श्रीला बघून म्हणतात श्री तू अजून तयार झाली नाही का गं. अगं तिकडे वरात यायला लागले आणि तुझं अजून काहीच नाही झालं, असं का करायला लागले गं, आवर बघू पटकन. तुझं नेहमीचंच आहे बघ, कामाच्या गडबडीत तू सगळं विसरून जाते आणि एकदा का तयार झाले नाही ना काही कामं करायची नाही, एका जागी निमूटपणे उभं राहायचं, कळलं ना. चल तुझी तयारी करते मी, असं म्हणून त्यात श्रीला म्हणत असतात की चल मी तुझी तयारी करते. मात्र श्री त्यांना म्हणते की नाही नको मला काय तयार व्हायचं आहे, मला काही जास्त वेळ लागत नाही आवरायला, नुसतं तोंडावर पाणी मारलं की झालं माझं, तुम्ही व्हा पुढं मी येते. मग भारतीताई म्हणतात की अगं असं काय करते, मला माहिती आहे तू विसरून जाशील आणि आवरणार नाहीस, असं काय करते, आपल्या शुभ्राचं लग्न आहे आणि वरात येईल, आता वरातीत तू नाही नाचणार तर मग कोण नाचणार, चल पटकन बरं तुझी तयारी करते मी, असं म्हणून त्या खूप श्रीला रिक्वेस्ट करत असतात. मात्र श्री म्हणते की नको भारती आई माझं, आणि ती म्हणते की
शुभ्रा आणि ती थोडंसं थांबते आणि म्हणते की शुभ्रा मॅडमकडनं माझं थोडंसं काम आहे महत्त्वाचं, ते मी करते आणि मग लगेच येते. मग यावर भारतीताई म्हणतात की अगं शुभ्राशी नंतर बोल, आधी तू आवर, स्वतःच छान तयार हो, थोडंसं मिरव लग्नात. श्री इकडे मनातच म्हणते लय हौसेनं मिरवलं असतं. जर शुभ्राच्या मनात तुमच्याबद्दल चांगल्या भावना असत्या ना तर, आणि मला आता तिला थांबवायचं आहे, तिच्या कर्माचं फळ ना तिला मिळालंच पाहिजे, आणि तसं नाही झालं ना तर ती काय करेल याचा नेम नाही. मग श्रीला असं विचार करताना बघून भारतीताई म्हणतात की काय गं, काय असा विचार करत बसली आहे. तेवढ्या श्री म्हणते की नाही काय नाही, खरंच मी प्रॉमिस करते की मी लगेच आवरते आणि येते, जा तुम्ही आता पुढे. मग भारतीताई म्हणतात बरं जे काय करशील ते पटापट आवर, असं म्हणून ते तिथून निघून जातात. मग श्री म्हणते शुभ्रा तुला वाटत असेल ही वरात जोरात निघेल, पण तसं नाही. आज तुझ्या वरातीच्या टांगामधलं घोडं आहे ना तेच फरार होणार आहे आणि तुझा शेवट आजच होणार आहे. आता आपण यानंतर इकडे बघतो की शुभ्रा अलका मावशीला इकडे तिकडे शोधत असते, पण त्या कुठंच दिसत नाही आहेत. मग शुभ्रा म्हणते की कुठे मेली हिचं आयुष्य त्या सलाईनसारखं झालं आहे आणि ही इथे दुसऱ्यांच्या आयुष्याला कुठे सलाईन चढवायला आली आहे, दुसऱ्यांच्या आयुष्यात कुठे तडमडली ही मूर्ख नर्स कुठली. शुभ्रा घाबरून त्या अलका मावशीला इकडे तिकडे शोधायला लागते. इकडे अलका मावशी आणि त्यांची मुलगी बोलत असतात. अलका मावशी म्हणते बरं झालं बघ तुझी नजर त्या पेपरावर पडली, नाही तर लय उशीर झाला असता बघ. मग त्यांची मुलगी म्हणते ते जरी खरं असलं ना तर मग आता पुढे काय करायचं आई. मग अलका मावशी म्हणतात की काय नाही, लवकरात लवकर धनाजी गायकवाड यांना भेटायचं आणि सगळं सत्य सांगायचं, चल लवकर. इकडे शुभ्रा अलका मावशीला शोधतच असते आणि म्हणते की अगं ये कुठे आहेस तू, मेलीस की काय, मर तरी म्हणजे माझे प्रश्न सुटतील. आणि यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की श्री खूप सुंदर अशी तयार होऊन आलेली असते. श्रीने हिरव्या कलरची सुंदर अशी साडी घातलेली असते आणि इथे श्री खूप छान दिसते आणि ती म्हणते की शुभ्रा मॅडमनं जर मला असं बघितलं ना तर लय मोठा घोळ होऊन बसेल, काय करू मी, आणि पदर घेते. असं म्हणून श्री डोक्यावरती पदर घेते आणि म्हणते की तसंही लग्नाच्या राड्यात कोण ओळखणार आहे मला, आणि त्या अगस्त्याला शोधायला आले मी. आणि ती म्हणते की अगस्त्य नक्की कुठे राहायला असेल आता, आणि बाबा पण कुठे दिसत नाही, काय चाललं आहे नक्की, कोणच कुठं दिसत नाही झालं आहे मला ज्यांना सगळं सत्य सांगायचं तेच लोक दिसत नाही आहे मला, पण मला लवकरात लवकर हे सगळं सत्य सांगायलाच पाहिजे त्यांना. एकदा का वेळ गेली ना मग त्याच्यानंतर काही उपयोग नाही. आणि ती म्हणते जसं मी इकडे प्लॅन करते तसंच ती शुभ्राने पण काहीतरी तिकडं प्लॅन केलं असणार. आणि ती म्हणते की ती म्हणते ना की मी तुझ्या 100 पाऊल पुढे आहे. बरं शुभ्रा तुला जे पाहिजे ते कर, आता तू बघ 100 पावलं काय बघ, कसं तुझं पायच तोडून टाकते ते, फक्त बाबा आणि अगस्त्य सापडायला पाहिजे. इकडे लग्न लावणारे गुरुजी निकम काकाजवळ येऊन म्हणतात महाशय, तर निकम काका म्हणतात की महाशय नाही निकम काका. मग ते गुरुजी म्हणतात हो निकम काका, हो नवरी मुलगी कुठे आहे, आणि तुम्हाला नसेल माहिती तर तुमच्या माहितीतलं कोणाला तरी घेऊन यायला सांगा. अहो कधीपासून मी इथे वाट बघतो. इकडे निकम काका हळूच म्हणतात की खरं तर या सगळ्या विधीनं आमच्या श्रीच्याच हातून व्हायला पाहिजे होत्या. मग गुरुजी म्हणतात की काय म्हणालात, तर निकम काका म्हणतात काय नाही. तर इतक्यात निकम काकांचं लक्ष श्रीकडे जातं. निकम काका श्रीकडे खूप प्रेमाने बघत असतात आणि निकम काकांना असं बघून गुरुजी निकम काकांकडे बघतात आणि त्यांना असं वाटतं की हीच नवरी मुलगी आहे. मग गुरुजी श्रीकडे जातात आणि म्हणतात अहो किती उशीर झाला आहे, या लवकर पूजेला बसायचं आहे. श्रीला काहीच समजत नाही, तरी पण कोणी बघू नये म्हणून श्री त्यांच्या पाठीपाठी जाते. इकडे शुभ्रा ती अलका मावशीला शोधत असते. श्री गुरुजींच्या पाठी जात असताना श्रीला शुभ्रा दिसते. शुभ्राने बघू नये म्हणून लगेच पदर तोंडावरती घेते आणि पूर्ण तोंड झाकून घेते आणि ती शुभ्राच्या समोरून गुरुजींच्या पाठीपाठी जाते. शुभ्रा इकडे श्रीकडे बघत असते, पण तिचं लक्ष मात्र अलका मावशींना शोधण्याकडे लागलेलं असतं, म्हणून ती काही जास्त लक्ष देत नाही. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. आता उद्याच्या भागात कळेल की कसं अगस्त्या आणि धनाजीरावांसमोर श्री शुभ्राचं सत्य आणते. आणि तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.